जुलै 1992, मुंबईचा नागपाडा परिसर. इस्माईल कादरी हॉटेलच्या काउंटरवर बसलेला एक माणूस रोजच्या सारखा हिशोब करत होता. गिराईक येत होते, चहा पित होते. सगळं काही अगदी शांत आणि व्यवस्थित सुरू होतं. पण त्या माणसाला काय ठाऊक की आजचा सूर्योदय त्याने आयुष्यातला शेवटचा पाहिलाय. अचानक 4 मुलं बाईकवरून तिथे येतात. त्यांच्या डोळ्यात एक भयंकर थंडावा होता. काही समजण्याच्या आतच बंदुका निघतात आणि सपासप 9 गोळ्या त्या माणसाच्या छातीत उतरतात. मरणाऱ्या माणसाचं नाव होतं इब्राहिम पारकर, अंडरवर्ल्डचा सर्वात मोठा डॉन. दाऊद इब्राहिमच्या सख्ख्या बहिणीचा म्हणजेच हसीना पारकरचा नवरा. दाऊदच्या सख्ख्या पाहुण्यावर हात टाकण्याची हिंमत अखेर मुंबईत कोणाची झाली? अंडरवर्ल्डचे अलिखित नियम तोडून थेट कुटुंबावर वार करणारा हा खौफनाक चेहरा कोणाचा होता? तो चेहरा होता 5 फूट 3 इंच उंचीचा, अंगात पांढरा कुर्ता पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी घालणाऱ्या एका माणसाचा, ज्याला मुंबईची गल्ली न गल्ली डॅडी म्हणून ओळखायची. अरुण गुलाब गवळी. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात डिकोड विथ राहुल. मित्रांनो, आज आपण उलगडणार आहोत मुंबई अंडरवर्ल्डची ती काळी आणि खुनी कहाणी, जिथे एका बाजूला दुबईत बसून संपूर्ण मुंबई हलवणारा दाऊद इब्राहिम होता, तर दुसऱ्या बाजूला दगडी चाळीच्या एका छोट्या खोलीतून दाऊदला रात्रीची झोप उडवणारा डॅडी म्हणजेच अरुण गवळी. गिरणी कामगाराचा मुलगा ते मुंबईचा सुपर किंग आणि थेट आमदार. कसा झाला हा प्रवास? चला डिकोड करूयात. कहाणी सुरू होते 1955 मध्ये. अहमदनगरवरून मुंबईत आलेलं एक सामान्य कुटुंब. वडील गुलाबराव गवळी आणि आई लक्ष्मीबाई गिरणीत मजुरी करायची. अरुण गवळी हुशार होता. मॅट्रिकपर्यंत शिकला, पण घरातील गरिबी आणि गिरण्यांचे बंद पडणारे संप यामुळे अरुणला अभ्यासाचे पुस्तक सोडून हातात रोजगाराची अवजारे धरावी लागली. शक्ती मिल्स, गोदरेज, क्रॉम्प्टन, क्रूज, अरुणने अनेक ठिकाणी काम केलं. पण नशिबाचा खेळ वेगळाच होता. क्रॉम्प्टन ग्रीव्जमध्ये काम करताना अरुणची ओळख झाली सदाशिव पावले उर्फ सदामामा. उंचपुरा धिप्पाड सदामामा. आणि तिथूनच अरुणचा पाऊल गुन्हेगारीच्या जगात पडला. त्याचवेळी अरुणला भेटला त्याचा जुना शालेय मित्र रमा नाईक. रमा नाईक, सदामामा आणि अरुण गवळी या तिघांनी एकत्र येऊन सेंट्रल मुंबईवर स्वतःचा ताबा मिळवण्यासाठी एक टोळी बनवली. BRA गँग. बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी. त्या काळी भायखळा आणि मध्य मुंबईत उत्तर भारतीय गँगस्टरची म्हणजेच एस ब्रिज गँगची दहशत होती. या गँगचा लीडर होता मोहन सरमळकर. अरुण गवळीने इथे अत्यंत शातीर दिमाग चालवला. गवळीने स्थानिक मराठी तरुणांच्या मनात एक भावना रुजवली. ही परप्रांतीयांची गँग आहे आणि आपली भायखळा कंपनी ही स्थानिक मराठी पोरांची आहे. गवळीच्या या एका खेळीने भायखळ्यातील तरुण एस ब्रिज गँग सोडून गवळीच्या टोळीत सामील होऊ लागले. BRA गँगची ताकद अचानक 10 पटीने वाढली. 1980च्या दशकात अरुण गवळीने आपलं मुख्य केंद्र बनवलं दगडी चाळ. दगडी चाळ ही फक्त एक चाळ नव्हती. तो गवळीचा एक असा अभेद्य किल्ला होता जिथे पोलिसांना प्रवेश करतानाही 100 वेळा विचार करावा लागायचा. चाळीच्या प्रत्येक कोपऱ्यात गवळीची माणसं पहारा द्यायची. पोलिसांची गाडी गल्लीच्या वळणावर दिसली तरी दगडी चाळीत अलाराम वाजायचा. चाळीच्या आत अशा गुप्त खोल्या आणि भुयारी रस्ते बनवले होते जिथे गवळी एका सेकंदात गायब व्हायचा. गवळी फक्त गुंडगिरी करत नव्हता, तो चाळीतल्या लोकांसाठी रॉबिनहूड बनत होता. कोणाच्या मुलीचं लग्न असो, आजारपण असो वा पैशांची अडचण, डॅडींच्या दरबारात प्रत्येक प्रश्नाचं निवारण व्हायचं. स्थानिक लोकांसाठी तो गुंड नव्हता, तो त्यांचा डॅडी होता. पण या सगळ्यासाठी पैसा कुठून येत होता? अंडरवर्ल्डमध्ये अरुण गवळी असा पहिला डॉन होता ज्याने सर्वात आधी ओळखलं की रिअल इस्टेट हा सोन्याची अंडी देणारा कोंबडा आहे.
गवळीने मुंबईच्या गिरण गावातील जमिनी, बिल्डरचे विवाद आणि हप्ता वसुली यात हात घातला. कोणत्याही जमिनीच्या व्यवहारात थेट 50% कट किंवा नव्या बिल्डिंगमध्ये काही फ्लॅट्स गवळीला दिल्याशिवाय काम पुढे सरकत नसे. गवळीकडे पैशांचा महापूर आला आणि या पैशांच्या जोरावर त्याने 300 पेक्षा जास्त शूटर्सची एक पगारी फौज तयार केली. सुरुवातीला BRA गँग आणि दाऊद इब्राहिमचे संबंध चांगले होते. दाऊदने समंत खानचा गेम करण्यासाठी गवळी आणि रमा नाईकची मदत घेतली होती. पण 1988 मध्ये खेळ बदलला. शरद शेट्टीसोबत झालेल्या वादानंतर दाऊदने पोलिसांना टीप देऊन चेंबूरमध्ये रमा नाईकचा एन्काउंटर घडून आणला. त्याआधी बाबू रेशीमचाही लॉकअपमध्येच मर्डर झाला होता. आता BRA गँगमधील दोन्ही ज्येष्ठ साथीदार मारले गेले होते. उरला होता तो फक्त माणूस अरुण गवळी. रमा नाईकच्या मृत्यूनंतर गवळी पेटून उठला. त्याला कळून चुकलं होतं की दाऊद दुबईत बसून एकेकाला संपवतोय. दाऊदला वाटलं होतं की रमा नाईक गेला म्हणजे गवळी संपला. पण गवळीने दगडी चाळीतून असा प्रतिहल्ला केला की दाऊदचा डी कंपनी हादरली. गवळीने दाऊदचा उजवा हात मानला जाणाऱ्या सतीश राजेचा नागपाडा सिग्नलवर गेम वाजवला. 9 गोळ्या मारून सतीश राजेचा खात्मा केला. याचा बदला घेण्यासाठी दाऊदने छोटा राजनला हुकूम दिला. छोटा राजनने गवळीचा मुख्य सल्लागार अशोक जोशी याच्या ड्रायव्हरला पैशांचे आमिष देऊन फोडले. पनवेलजवळ 3 डिसेंबर 1988च्या रात्री 15 शस्त्रे आणि ग्रॅनेडसह अशोक जोशीच्या गाडीवर हल्ला करून त्याचा क्रूरपणे खून करण्यात आला. एका पाठोपाठ एक बाबू रेशीम, रमा नाईक, अशोक जोशी, गवळीचे सगळे शिलेदार मारले गेले आणि मग दाऊदने अंडरवर्ल्डचा सर्वात मोठा नियम मोडला. 1990 मध्ये दाऊदच्या शूटर्सने अरुण गवळीचा सख्खा मोठा भाऊ पापा गवळीची माहीमच्या शीतलादेवी मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या केली. भावाच्या मृतदेहावर हात ठेवून अरुण गवळी ढसाढसा रडला. पण त्या अश्रूंचे रूपांतर काही वेळातच ज्वालामुखीत झाले. गवळीने ठरवलं, नियम जर दाऊद मोडू शकतो तर आता ह्या रक्ताचा खेळ मी संपवणार. 26 जुलै 1992 गवळीच्या शूटर पॉल न्यूमन आणि त्याच्या साथीदारांनी थेट दाऊदची सख्खी बहीण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकर याला दिवसाढवळ्या गोळ्या झाडून टपकवले. हा दाऊदच्या छातडावर गवळीने मारलेला सर्वात मोठा घाव होता. दाऊदचा अहंकार धुळीस मिळाला होता. दाऊदने त्याचा सर्वात खुकार शार्पशूटर छोटा शकील याला मैदानात उतरवलं. इब्राहिम पारकरच्या हत्येनंतर सामील असलेले गवळीचे 2 शूटर शैलेश हळदणकर आणि बिपिन शहा जखमी अवस्थेत मुंबईच्या JJ हॉस्पिटलच्या वार्ड नंबर 18 मध्ये भरती होते. 12 सप्टेंबर 1992ची रात्र AK-47 रायफल्स घेऊन छोटा शकीलचे शूटर रुग्णालयात घुसतात. अंधाधुंद गोळीबार होतो. पोलीस शिपाई मारले जातात. रुग्ण किंचाळतात आणि गवळीच्या शूटरचा रुग्णालयाच्या बेडवरच खात्मा केला जातो. मुंबईच्या इतिहासातील हे सर्वात भयानक JJ हॉस्पिटल शूटआउट ठरले. 90च्या दशकाच्या उत्तरार्धात गवळीला कळून चुकलं की फक्त बंदुकीच्या जोरावर जास्त दिवस टिकता येणार नाही. 1993च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईतील समीकरणं बदलली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एका सभेत म्हटलं होतं, तुमच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे एक गवळी आहे. पण लवकरच गवळी आणि शिवसेनेचे संबंध बिघडले. गवळीने स्वतःची नवीन राजकीय पार्टी स्थापन केली, अखिल भारतीय सेना. तुरुंगात असतानाही गवळीने 1997 मध्ये मुंबईत पोलिसांविरुद्ध आणि सरकारच्या विरोधात 1.5 लाख लोकांचा प्रचंड मोर्चा काढला आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीत चिंचपोकळी मतदारसंघातून अरुण गवळी तब्बल 62,000 मते मिळवून आमदार म्हणून निवडून आला. मुंबईचा सुपारी किंग आता माननीय आमदार डॅडी बनला होता. आमदार बनल्यानंतर वाटलं होतं की गवळी आता गुन्हेगारी सोडेल. पण 3 मार्च 2007 रोजी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसेंडेकर यांची त्याच्याच घरात घुसून 30 लाखांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली. या हत्येचे धागेदोरे थेट दगडी चाळीतल्या डॅडीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास करून अरुण गवळीवर मकोका आणि हत्येचा खटला चालवला.
2012 मध्ये कोर्टाने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तब्बल 17 वर्ष नागपूर सेंट्रल जेलमध्ये राहिल्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये अरुण गवळी जामिनावर बाहेर आला. आजही दगडी चाळीत त्याची तीच क्रेज आणि तोच दबदबा पाहायला मिळतो. दाऊद इब्राहिम देश सोडून पळून गेला. छोटा राजन जेलमध्ये सडतोय, पण मुंबईत न सोडता दगडी चाळीच्या एकाच पत्त्यावर 50 वर्ष टिकून राहणारा डॅडी आजही मुंबईच्या इतिहासाच्या पानांवर जिवंत आहे. तर मित्रांनो, ही कहाणी होती गिरणी कामगाराच्या मुलाची, जो मुंबईचा डॅडी बनला. अरुण गवळीची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? दाऊद आणि गवळीच्या या गँगवॉरबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच थरारक ऐतिहासिक आणि अनटोल्ड स्टोरीज डिकोड करण्यासाठी आपल्या डिकोड विथ राहुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एक नव्या रहस्यमय कहाणीसोबत. तोपर्यंत पाहत रहा डिकोड विथ राहुल. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.